प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची लढाई आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते. शिवाजी महाराजांनी अफझलखानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट त्याचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांचा प्रतापगडावरील पराक्रम. चला तर मग सुरू करूयात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील मावळ प्रांतात नियंत्रण मिळवले होते. त्यावेळेस हा भाग आदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता. त्यांच्या दृष्टीने शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. विजापूरच्या दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहीम अफझलखानाकडे देण्यात आली. अफझलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधू संभाजीराजे यांची हत्या केली होती. तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजी महाराजांचे वडील शहाजी यांचेही वैर होते. अफझलखान हा मोठा फौजफाटा घेऊन विजापूरहून जून 1659 मध्ये निघाला. वाटेत येताना तो देवळे पाडत मूर्तिभंजन करत आला होता. शिवाजी महाराजांना खान येत आहे ही बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला. अफझलखानाने तुळजापूरच्या भवानी मंदिराचा उद्ध्वंस केला व आपली नजर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदिरे अशा प्रकारे उद्ध्वस्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येऊन युद्ध करेल. परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पवित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती. अफझलखानाच्या सैन्यात अनेक सरदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख म्हणजेच सय्यद बंडा, फाजल खान, अंबर खान, याकुत खान, सिद्दी हिलाल, मुसा खान, तसेच काही मराठी सरदार पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे इत्यादी जे आदिलशाहीत चाकरीला होते. त्याच्या फौजेत 12,000 घोडदळाचा समावेश होता. तसेच 10,000 पायदळ आणि 1500 बंदूकधारी सैनिक, 85 हत्ती व 1200 उंटांचा समावेश होता. तसेच 80 ते 90 तोफा होत्या. अफझलखानाने जंजिराच्या सिद्धीची हात मिळवणी करून कोकणच्या बाजूनेही आपले पाश आवळले होते. शिवाजी महाराजांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व तो समझोत्यास तयार आहे का हे विचारले. खानाने प्रथम वाईमध्ये बोलावणे धाडले, पण शिवाजी महाराजांनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती, परंतु शिवाजी महाराजांनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले आणि खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाहीत असे ठरले. प्रत्येक पक्षाचे 10 अंगरक्षक असतील व त्यातील एक जण शामियान्याबाहेर थांबेल व इतर अंगरक्षक दूर राहतील असे ठरले. भेटीची वेळ नोव्हेंबर 10 इसवी सन 1659 ही ठरली. भेटीच्या दिवशी अफझलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजी महाराजांनी जाणून बुजून अतिशय भव्य शामिया बनवला होता. निशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजी महाराजांनी 100% धरली होती. त्यामुळे त्यांनी देखील अंगरख्याखाली चिलखत चढवले व लपवण्यास अतिशय सोपी, अगदी अंगठीसारखी दिसणारी अशी वाघनखे हातामध्ये लपवली. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजी महाराजांना आलिंगन देण्यास बोलवले. उंच धिप्पाड अफझलखानाने शिवाजी महाराजांना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला, परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून महाराजांनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्यातील आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्या तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवर वार केला, परंतु तो जीवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजी महाराजांचा रस्ता मोकळा केला. म्हणूनच आजही म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला, परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणाऱ्या भुईंचेच पाय तोडले व जखमी अफझलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजी महाराजांनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटी दाखल पाठवले. शिवाजी महाराजांनी झपाट्याने किल्ल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफझलखानाच्या सैन्यावर आक्रमण करण्याचे आदेश दिले. मराठे सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्याच होत्या.
तोफा धडाडताच त्यांनी अफजल खानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळण्याच्या आतच आक्रमण केले. कान्होजी जेदे यांनी आपल्या पायदळ कडून बंदूकधाऱ्यांवर आक्रमण केलं. स्वतः बाजी सर्जेराव आणि जावळीच्या खोऱ्यातील पिलाजी गोळे यांनी अफजल सैन्याला सळो की पळो केले. दुसऱ्या एका कमानीच्या हल्ल्यात मुसा खान जखमी झाला व पळून गेला. अफजल खानाच्या सैन्याची वाताहात झाली. नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली घोडदळाने अफजल खानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत झाली. आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजल खानाचा वध ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती. जवळपास 5,000 सैनिक मारले गेले व तितकेच जखमी देखील झाले. जवळपास 3,000 सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले. मराठ्यांचे पण त्यांच्या सैनिक क्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुकसान झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधी सैन्यातील बंदिवानांना योग्य तो मान दिला. जखमींची योग्य ती शुश्रूषा केली. कोणत्याही बंदिवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत. बऱ्याच जणांना परत विजापूरला पाठवण्यात आले. या घटनेनंतर शिवाजी महाराजांची एक कुशल नेता म्हणून ओळख प्राप्त झाली. अफजल खानासारख्या बलाढ्य सेनापतीचा पार धुव्वा उडवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतभर लष्करी दरारा वाढला. संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य आणि बुद्धीने जिंकता येतं. योग्य योजना हीच सर्वात मोठी ताकद असते. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.